आज आपण पोचलोय टोंगलाबाद या गावात, जे दर्यापूर ते अकोला रोडवर दर्यापूरवरून 9 किलोमीटर आहे. लष्करी हनुमान महाराजांच्या पावलांनी पावन झालेलं हे टोंगलाबाद गाव आहे. टोंगलाबाद गाव हे आदर्श गाव पुरस्कृत आहे आणि तेथील शाळा जी आहे, या शाळेत नामांकित लोक शिकलेले आहेत. माजी राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे असो, माजी आमदार तुकारामजी बिळकर असो, अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जाधव साहेब असो, आणि आपण आज पोचलो त्याच शाळेत. ही शाळा नामांकित काय, इथे वैशिष्ट्य या शाळेचे काय, ते सर्व आपण माहिती करून घेऊ. या गावामध्ये संपन्न होत आहे, त्याला एक सांस्कृतिक, धार्मिक आणि वारसा सुद्धा लाभलेला आहे. श्री संत गाडगे महाराजांची इथं प्रतिमा आहे, एक मूर्ती इथं आहे. संत गाडगे महाराजांच्या विचारांच्या, वारसांच्या, सगळ्या तत्वज्ञानाचा परिपाक या गावच्या जनतेवरती आहे. चंद्रभागा वाहणारी नदी, विठ्ठल भक्तीचा एक निर्माण झालेला स्नेह मिलनासारखा भाग, वारकऱ्यांची वारी, लष्करी हनुमान महाराजांची भक्ती, ग्रामपंचायत कार्यालय, वाचनालय, व्यायामशाळा, अशा वैविध्यानं पूर्ण नटलेला हा गावचा परिसर. आणि तसंच ज्यासाठी आम्ही महत्वाचा भाग या गावच्या शाळेच्या निमित्तानं सांगणार आहोत, असे श्री संत हनुमान महाराजांच्या मंदिराच्या बाजूला असलेली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, करणारी शाळा. या शाळेत बालपणी मी सुद्धा शिकलो. आमच्या मनावरती जे संस्कार आहेत ते या शाळेचे आहेत. खरंच आजच्या या कॉन्व्हेंट युगामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा, त्याबद्दल लोक भलतसलत बोलतात, पण या शाळेचा आदर्श समाजासमोर आला पाहिजे, त्यासाठी आम्ही ही मांडणी करण्यासाठी आज इथं आलेलो आहोत. तशी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, जिला ISO दर्जा प्राप्त आहे, तर त्या शाळेची माहिती घेण्यासाठी आमचे युट्यूबचे संचालक आदरणीय गणेशराव साखरे, त्यांच्यासोबत आम्ही आलेलो आहोत. आणि गावातली मंडळी सुद्धा आहेत. पुंडलिकराव काळे माजी ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, श्री विठ्ठलराव बिळकर आहेत, मनीषभाऊ भावनेर आहेत, जे या शाळा समितीचे अध्यक्ष आहेत. आणि हे सगळी बालगोपाळ या शाळेची विद्यार्थिनी मंडळी, हे बालक तुम्हाला दिसतच असेल की त्यांचं कार्यकर्तृत्व कसं आहे. हे सगळे संस्कार पाडणारे या शाळेचे शिक्षक आदरणीय रायबोले सर आणि या शाळेच्या अटाळकर मॅडम आणि या सगळ्याच शिक्षक वृंद असलेले इथं आपल्याला दिसत आहेत. तर शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. आज सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस आहे, बालिका दिन आहे. त्यानिमित्तानं आदरणीय महात्मा ज्योतिराव फुलेंचं इथं सुविचार लागलेला आहे. तर अशा या शाळेचा सुरम्य परिसर, आजूबाजूला पहा तुम्ही, काय झाडं आहेत, फुलं झाडं आहेत वाढलेली, परसबाग आहे आणि डिजिटल शाळा आहे ISO दर्जाची. तर असं एक संपन्न वारसा या गावच्या शाळेला लाभलेला आहे. ते काय हे धनुर्विद्येच्या साठीचं एक तयार आहे, मॉडेल आहे. अरे इथचा एक पोरगा होता ना, ते काय धनुर्विद्येत काहीतरी झाला म्हणजे, तो काय मानव का काहीतरी वाटते. आंतरराष्ट्रीय जी स्पर्धा झाली होती धनुर्विद्येची, त्या धनुर्विद्येच्या स्पर्धेत भारताच्या संघाचं त्यानं प्रतिनिधित्व केलेलं आहे. अच्छा, हे आहे शाळेची बॅकसाईड. कधी काय होतंय की शाळेची बॅकसाईड म्हणजे मागची जी बाजू असते ते स्वच्छ नसते, पण खरंच राजे हे तर गाव अलगच वाटू राहिलं मला. मुलीची बाथरूम वेगळी, पाहून घ्या ना बाबा, परिवर्तन हे काळाची लक्षण आहे म्हणते. खरंच हे जिल्हा परिषद शाळा म्हटलं बरोबर पद्धतशीर त्याचप्रमाणे वागून राहिली. आणि इकडे मुलीची हे आहे, लेकरी मस्त आहेत बाबा. मायबीन हे तर लय ताल दिसून झाला बा या शाळेत. विद्यार्थ्याला शिकून राहिले का नाही, तर मास्तर ढपला वाजून आला आणि पोट्टी ढपला रे. म्हणजे अलगच शिक्षण आहे इथं या शाळेत. समजून नाही राहिले तुम्ही, शाळेत धपलं वाजून आले की एन्जॉय करून राहिले. हे सर्व आनंदी पद्धती आहे. म्हणजे आनंदी पद्धतीने आपण जर शिकवलं, विद्यार्थ्यांना अतिशय त्यांच्या मनात एक आनंदाची भावना तयार होते आणि मनापासून ते आनंद घेतात शिक्षणाचा. या ठेक्यावरच कविता म्हणतात, एखादी म्हणून दाखवा ना.
काय बा प्राथमिक शाळा पहिल्या जुन्या अशा होत्या की त्यामध्ये डॉक्टर इंजिनियर सारे तिथूनच बनले. जिल्हा परिषद शाळेचा सत्यानाश करून टाकला या कॉन्व्हेंटनं. काय हो कॉन्व्हेंटमध्ये 12वीचे शिक्षक शिकवतात. हे पण आता शाळा इथची टोंगलाबादची. शिक्षणाचं जिल्हा परिषदला महत्वच राहिलं नाही. हे इथले शिकवणारे मॅडम आहेत. हो पाहता इथं किती मस्त व्यवस्था आहे. बाजू असतात, किती कोपरे असतात, किती पृष्ठभाग असतात, हे आज आपण आपल्या आजच्या तासामध्ये शिकणार आहोत. त्यातलं सर्वात पहिलं आहे क्यू. काय आहे क्यू? आता तुमच्यापैकी कोणाला क्यू ओळखता येतो याच्यामधला सांगा बरं. मी थांबा 2 मिनिटं थांबा. काय मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. क्यू कोणाला ओळखता येतो? चला आता रुद्र उभा राहा. हे 4 शेप मी 3D शेप ठेवले. यातला क्यूब कोणता आहे दाखव मला. कोणता आहे क्यूब? हा शाबास टाळ्या वाजवा. बरोबर आहे ना? तू चौथ्या. अरे मास्तर लोक शिकवतात शाळा रेग्युलर घेतात का मग? हो का रे मग आलो गेलो नाही म्हणजे मग घरी कंप्लेंट करत असती ने. हो. हा तुझे नाव काय म्हटलं? रुद्र सदानंद काळजात. काय काय शिकवतात रे बा? किती शिक्षक लोक आहेत तिथं? 2 3. 3 आहेत. शिकवतात हे हो शिकवतात रे का रे बा? शिकवतात काय शिक्षक लोक? अरे बाप लय हुशार. सकाळी प्रार्थना कीर्तना होते मग. खरंच हे आदर्श गाव आहे. अरे या आदर्श गावातले आदर्श शिक्षिका आणि हे आदर्श विद्यार्थी आहे. गव्हर्नमेंटच्या म्हणजे जिल्हा परिषद शाळा म्हटलं की मास्तर लोक असं वाटते जसे घरचाच खटला आहे. पण इथं पाहिल्यानंतर हे शाळा सुसज्ज पाहिली. मॅडम सर्व व्यवस्थित शिकवतात. भिंतीवर पहा तुम्हाला दाखवलं. हे काय मॅडम? जेव्हा आपण शाळेत गेलो तेव्हा सावित्रीबाई फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंतीनिमित्त टोंगलाबादच्या शाळेत जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यक्रम चालू. नमस्कार, माझे नाव शौरी चंडी वाघमारे, वर्ग 3. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा टोंगलाबाद. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती. भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली. का भाऊसाहेब काही नवीन उपक्रम असतील ना इथं अजून याच्या व्यतिरिक्त? तर आमची ही शाळा जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा ही डिजिटल आणि ISO आहे. ही 2015 मध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमाअंतर्गत लोकसहभागातून समृद्ध शाळा तयार करायची असा शासनाचा GR होता. त्या GR नुसार आम्ही तत्कालीन सरपंच माननीय रामहरीजी राऊत आणि त्यांचे सर्व मित्रमंडळीगण यांच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून गावकरी मंडळीतून आम्ही हा एक उपक्रम तयार केला लोकसहभागाचा. तर 9 लाख रुपये लोकवर्गणीतून आम्ही हे संपूर्ण या शाळेला भौतिक सुविधा तयार केल्या आहे. त्याच्यामध्ये शाळेची रंगरंगोटी आली, कॉम्प्युटर, 2 प्रोजेक्टर, त्यानंतर TV हे आम्ही सर्व उपलब्ध करून त्यामध्ये अभ्यासक्रम. त्यामुळे निश्चितच या मुलांना त्या गोष्टीचा फायदा झाला आणि शाळेमध्ये आम्ही मुलांची पटोपस्थिती वाढवली. त्यामुळे या शाळेला या तालुक्यातून सन्मान प्रेरणेचा, सन्मान गुणवत्तेचा. तुमचे ते विद्यार्थी किती आहेत? आमचे इथं विद्यार्थी आता 46 आहेत. 46 विद्यार्थ्यावर शिक्षक किती आहेत? आम्ही 2 आहोत. 2. तसे किती पाहिजे होते? आम्हाला 2च पाहिजे होते. हा. तसे 61च्या वरती 3 असतात, परंतु 60 पर्यंत जे आहेत तर ते 2च शिक्षक. त्यानंतर आमच्या शाळेमध्ये विविध असे उपक्रम चालू असतात. मी आदरणीय अटाळकर ताई यांना अशी विनंती करतो की त्यांनी उपक्रमाबद्दल माहिती द्यावी. आमच्या या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आवड निर्माण व्हावी आणि शिक्षणासोबतच त्यांच्यामध्ये नैतिक मूल्यांचा सुद्धा विकास व्हावा यासाठी शाळेमध्ये अनेक असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या मार्फतच आम्ही राबवत असतो. ज्यामध्ये विद्यार्थी बचत बँक, विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी हा त्यामागचा खरा उद्देश. आणि एवढंच नव्हे तर ही बचत बँक विद्यार्थी स्वतः चालवतात. म्हणजे याचा फायदा असा होतो की विद्यार्थ्यांना ते जे गणित शिकतात त्या गणिताचा उपयोग ते त्यांच्या व्यवहारामध्ये त्यांना कसा करता येईल हा याचा सवय व्हावी, याचा सराव व्हावा यासाठी ही विद्यार्थी बचत बँक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा उद्देश म्हणजे विद्यार्थी याचा सर्व हिशेब जो आहे विद्यार्थी स्वतः ठेवतात. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा हे जे नैतिक मूल्य आहे ते रुजण्यास
या उपक्रमाच्या माध्यमातून मदत होते. तसेच शाळेमध्ये शालेय वस्तू भांडार नावाचा एक उपक्रम म्हणजे स्वयंचलित वस्तू भांडार ज्याला म्हणू आम्ही, आणि त्यामध्ये एक दुकानासारखं म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत वह्या, पेन, पेन्सिली वगैरे सगळं, तर हे दुकानासारखं मांडून विद्यार्थी त्याची देवाणघेवाण करतात आणि यामध्ये विद्यार्थी इथं कोणीही चालक नाही, कोणीही मालक नाही. विद्यार्थ्याला जर एखादी वही हवी असेल तर तेवढ्या किमतीची जी वहीची किंमत आहे तेवढे रुपये ते त्या बॉक्समध्ये टाकून ती वही तिथून उचलतात. आणि याच्यामध्ये सुद्धा हाच गुण की विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य, प्रामाणिकपणा आणि हे जे नैतिक मूल्य आहे ते विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी या माध्यमातून मदत होते. असे अनेक उपक्रम आम्ही तसेच आमच्या शाळेमध्ये परसबाग हा सुद्धा उपक्रम जे विद्यार्थी स्वतः ती परसबाग स्वतः तयार करतात. म्हणजे जे उत्पादक जे व्यावसायिक शिक्षण आहे हे आतापासूनच वास्तविक त्यांचा प्राथमिक लेवल आहे. मग तुम्ही ते परसबाग केल्यानंतर ते फुलं येतात त्याचं काय करता? फुलं आणि त्याच्यामध्ये भाजीपाला सुद्धा आहे. तर त्या भाजीपाल्याचा उपयोग आम्ही आमच्या दैनंदिन पोषण आहारामध्ये देत असतो. आणि विशेष म्हणजे ही जी परसबाग आहे ही संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने वाढवल्यामुळे विद्यार्थ्यांना रसायनमुक्त जे पालेभाज्या आहे ते त्यांच्या पोषण आहारामध्ये मिळण्यास मदत. अध्यापन प्रक्रियेचा आपण सगळा भाग इथं पाहिला. इथले शिक्षक शिक्षिका कशा पद्धतीनं शिकवत होते. आनंददायी शिक्षणाची आपण सगळी व्यवस्था पाहिली. कॉन्व्हेंट शिक्षणाच्या काळात आपली संस्कृती, आपलं वैभव जे लोप पावत चाललेलं आहे ते कसं आणायचं पूर्ववत. आपल्या भाषेला, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर ते आपल्याला दिसून येते की आनंददायी शिक्षण पद्धतीतून, प्रणालीतून. गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ टाकण्याचा एवढाच उद्दिष्ट आहे की अशी टोंगलाबाद सारखी शाळा सुद्धा आपण आपल्या गावात बनवू शकता. इच्छाशक्ती ही फार महत्त्वाची आहे. गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल, माऊली धंडे, तालुका दर्यापूर, प्रस्तुतकर्ता गणेश पाटील साखरे.